स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत। माहिती यामध्ये आपलं महत्त्वाचं असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस याच्यासाठी आपलं सिलेक्शन झालं आहे किंवा आपल्याला चॉईस अलॉटेड झाली आहे, अशा विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेस काय असणार आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। आणि या माहितीमध्ये लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय असतील याबद्दल सुद्धा चर्चा होईल। सोबत डीडी कसा काढायचा आहे त्याबद्दल सुद्धा माहिती दिली जाईल। आणि सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या वर्षी 2024 मध्ये एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट कॉलेजचे काय कट ऑफ आहेत याचा एक आपण अंदाजपत्रक काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे, तो सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर सांगणार आहे। म्हणजेच की तुम्हाला इन एन एव्हरेज या व्हिडिओच्या माध्यमातून ऑल डाउट्स तुमचे या ठिकाणी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट आहे, यामध्ये जेही विद्यार्थी स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर ऑफिसला पेड काउन्सिलिंग साठी जॉईन होते अथवा बरेच असे विद्यार्थी की युट्यूब द्वारे आपल्याला फॉलो नेहमी करत असतात, अशा जेवढेही विद्यार्थी आपल्याला फॉलो करतात किंवा जॉईन आहेत आपल्यासोबत, अशा सर्व विद्यार्थ्यांना खास करून पहिल्या राऊंड मध्ये आपलं सिलेक्शन झाल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करेन। कारण या वर्षीच्या एवढ्या टफ सिच्युएशन मध्ये रिझल्ट लागल्यानंतर जे काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागले होते, या सर्व प्रॉब्लेम फेसच्या नंतर जोही आजचा रिझल्ट आला आहे, हा रिझल्ट पण एक दृष्ट्या पाहिला असता एवढा समाधानकारक म्हणता येणार नाही। कारण आतापर्यंतच्या हिस्ट्री मधले किंवा महाराष्ट्राच्या हिस्ट्री मधला हा सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक कट ऑफ या वर्षी गेलेला आहे। कारण अनएक्सपेक्टेड कट ऑफ आहे आणि अनएक्सपेक्टेड कट ऑफ मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स असून सुद्धा या ठिकाणी कॉलेज या ठिकाणी अलॉटेड झालेले नाहीयेत। तर आपण चर्चा करूया आणि जेही विद्यार्थी यामध्ये क्वेश्चन आहे की जे विद्यार्थी फर्स्ट राऊंडला अलॉटेड झाले यांच्यासाठी पुढील रूल्स रेग्युलेशन्स काय असणार आहेत, जे विद्यार्थी नॉट अलॉटेड आहेत अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे। तर यामध्ये आपण पाहू शकतात महत्त्वाचे मेडिकल कॉलेज ऍडमिशन साठी लागणारी डॉक्युमेंट्स। आता मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन साठी लागणारे डॉक्युमेंट्स बद्दल जर आपण पाहिलं असता, आता विद्यार्थी म्हणतील की डॉक्युमेंट्स आणखी एक्स्ट्रा किंवा कुठले वेगळे काही लागतात का, तर याच्यासाठी मी ऑलरेडी आपल्या पीपीटी मध्ये पण घेतलं आहे। शिवाय अजून मी काही या ठिकाणी क्लिअरिफिकेशन साठी विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चर घेतलाय, त्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की आपण एक बीजे मेडिकल कॉलेजच्या फी स्ट्रक्चर बद्दल या ठिकाणी डिस्कस करूया। ठीक आहे, तर आता ज्यावेळेस आपण बीजे मेडिकलची वेबसाईटवर जाऊ, वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मी तर ऑलरेडी पीपीटी मध्ये घेतलेच आहेत, पण ऍक्च्युअल कॉलेजच्या वेबसाईटवरचे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट लेटर फॉर कॉम्पिटंट अथॉरिटी, आता कॉलेज अलॉटमेंट लेटर आपल्याला कुठे भेटणार आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। ज्या वेळेस आपलं नीटचं आपण होम पेज ओपन करू, होम पेज ओपन केल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जोही या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिसेल त्या इन्फॉर्मेशन मध्ये या ठिकाणी डाउनलोड सिलेक्शन लेटर हा आपल्याला ऑप्शन दिसून येईल आणि त्याच खाली कॉलेज फीडबॅक मॉड्यूल, याची काही आपल्याला आवश्यकता नाहीये, पण डाउनलोड सिलेक्शन लेटर आपल्याला डाउनलोड करायचं। दरवर्षी आपल्याला हे डायरेक्टली होम पेज वरती यायचं, होम पेज म्हणजे आपलं जे ऍडमिशन पोर्टलचं पेज आहे त्यावरती यायचं, पण यावर्षी इंडिव्हिज्युअली या ठिकाणी आपल्याला वेबसाईट वरती आला आहे। या तुम्हाला डाउनलोड सिलेक्शन लेटर मध्ये सुद्धा काय फिल करायचं ते पण तुम्हाला इन्फॉर्मेशन मी देणार आहे। यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे जोही फिलिंग्स आहे, डिग्री जेही आपली डिग्री आहे, आपण काय यूजी साठीचं ऍडमिशन आहे, यूजी आपण सिलेक्ट करणार, त्यानंतर आपल्याला यापैकी कुठला कोर्स अप्लाय झाला किंवा कुठला अलाउड झाला, साहजिकच सध्या मेडिकल आणि डेंटलच चालू आहे तर आपण मेडिकल सिलेक्ट करणार। त्यानंतर सीईटी ऍप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्याला प्रश्न पडेल सीईटी ऍप्लिकेशन नंबर म्हणजे कुठला, जोही आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरलाय ऍप्लिकेशन फॉर्म, या ऍप्लिकेशन फॉर्मवरच्या प्रिंटवरती किंवा ऍप्लिकेशन प्रिंटवर तुम्हाला हा नंबर अवेलेबल होऊन जाणार आहे। यानंतर विद्यार्थ्यांना नीटचा रोल नंबर ऑब्वियस सर्वांनाच माहित आहे, त्यानंतर नीट ऑल इंडिया रँक, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि जो काही या ठिकाणी एंटर कॅप्चा दिलाय हे कॅप्चा टाकून आपण शो सिलेक्शन लेटर या ठिकाणी करू शकतात। ज्याही वेळेस आपण शो सिलेक्शन लेटर करू त्या ठिकाणी आपलं लेटर ऑटोमॅटिकली डाउनलोड होणार आहे।